जय श्रीकृष्ण. नमो नमः. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण घड्याळ शिकले. संस्कृतमध्ये 1 वाजला 2 वाजले हे कसं सांगतात हे आपण डिटेलमध्ये शिकलं. त्यानंतर आज आपण शिकणार आहोत संख्या. तर आपण संख्या अशा क्रमाने का शिकत आहोत, कारण की संस्कृतच्या पुस्तकामध्ये संख्या ह्या पेज नंबर 14 वर दिलेल्या आहेत आणि त्या आपण आधी शिकतोय. कारण हे काही टॉपिक आहेत जे की समजायला शिकायला सोपे आहेत आणि ते तुमची आणि संस्कृत भाषेची ओळख करून देतील. त्यामुळे आपण हे काही टॉपिक आहेत ते आधी घेत आहोत आणि ह्या क्रमाने शिकले म्हणजे अंडरस्टँडिंग पण वाढते, कारण की घड्याळमध्ये पण अंक होते आणि आता परत आपण संख्या शिकत आहोत. म्हणजे ही कुठे ना कुठे एकमेकांना जोडलेली लिंक आहे. त्यामुळे अंडरस्टँडिंग बेटर होण्यास मदत होते, म्हणून आपण हा क्रम घेत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. संख्या आपण 1 2 3 4 असं मराठीत म्हणत असतो. तर ह्या संख्यांना संस्कृतमध्ये काय म्हणतात हे आज आपण शिकत आहोत. तर आपण 6वा पाठ घेत आहोत, ज्याचं की नाव आहे संख्या. ओके, चला तर मग सुरुवात करूया संख्येस. पेज नंबर 14 पाठ्यपुस्तकाची. 1 एकला म्हणतात एकम. 2 दोनला म्हणतात द्वे. 3 तीनला म्हणतात त्रिणी. या ठिकाणी दुसरी विलांटी असेल त्रिणी. 4ला म्हणतात चत्वारी. रेला पहिली विलांटी. 5ला म्हणतात पंच. अशा पद्धतीने लिहायचं. 6ला म्हणतात षट आणि काही ठिकाणी षड पण म्हणतात. ओके, त्यानंतर 7ला म्हणतात सप्त. 8ला म्हणतात अष्ट. 9ला म्हणतात नव. 10ला म्हणतात दश. 1 2 त्रीणि चत्वारि पंच षट सप्त अष्ट नव दश. त्यानंतर एकादश. द्वादश. त्रयोदश. चतुर्दश. त्यानंतर पंचदश. त्यानंतर षोडश. 16 म्हणजे षोडश. 17 म्हणजे सप्तदश. 18 म्हणजे अष्टादश. 19 म्हणजे नवदश. 20 म्हणजे विंशतिः. बघा असं लिहायचं, पहिली विलांटी. आणि याला कसं वाचणार, विंशती असं नाही वाचायचा, विंशती. या ठिकाणी ह्या अनुस्वाराचा उच्चार व सारखा करायचा आहे. विंशतिः विंशतिः असा उच्चार हवा, विंशतिः. त्यानंतर 21ला काय म्हणतात, एकविंशतिः.
विसर्ग द्यावा, अन्यथा मार्क्स कापले जातात. द्वाविंशतिः. 23 ला काय म्हणतात? त्रयोविंशतिः. त्रयोविंशतिः. त्यानंतर 24 ला काय म्हणतात? चतुर्विंशतिः. चतुर्विंशतिः. एकूण एक शब्द आपण बघावा यासाठी मी लिहून दाखवत आहे. पंचविंशतिः 25 ला म्हणतात. पंचविंशतिः. त्यानंतर 26 ला म्हणतात षड्विंशतिः. सत्तावीस ला काय म्हणतात बरे? सप्तविंशतिः. सप्तविंशतिः. 28 ला अष्टविंशतिः. अष्टविंशतिः. त्यानंतर 29 ला काय म्हणतात? नवविंशतिः. नवविंशतिः. आणि 30 ला काय म्हणतात? त्रिंशत. त्रिंशत नाही म्हणायचं. ह्या अनुस्वाराचा उच्चार काय हवा? व सारखा. त्रिंशत असं म्हणायचं. या ठिकाणी 1 ते 30 पाहिलं आपण. आता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.